आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील अमळथे येथे श्री गणेश श्री मारुती मंदिर आणि महादेव मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 23 नोव्हेंबर पासून सुरू होता। अखेरच्या दिवशी सदर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा प्रारंभ सुरुवात पीठाची स्थापना करण्यात आली। यावेळी बहुसंख्येने होम यज्ञासाठी सहपरिवार जोडपे बसले होते। सलग 5 दिवस कीर्तने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त पारायण शांती ब्रह्म आणि सुदर्शन महाराज गोंदूर धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। 27 नोव्हेंबर रोजी मूर्तीची स्थापना, कळस यात्रा स्थापना, महादेव स्थापना, गणपती स्थापना, हनुमान स्थापना, शनीची स्थापना आणि यासह कार्यक्रम आयोजित करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील अनेकांनी आपली उपस्थिती दाखवत मोठ्या प्रमाणावर सहकार्य आणि सहभाग झाले। त्याचप्रमाणे या प्रसंगी समस्त अमळथे ग्रामस्थांनी तरुण मित्र मंडळ मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले। त्यानंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा देखील लाभ अमळथे गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना देण्यात आला। अत्यंत भव्य दिव्य या सोहळ्यास अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते देखील बहुसंख्येने आपली उपस्थिती दाखवली होती। सदर अमळथे गावातील महादेव मंदिर 1857 पासून स्थापन असून जीर्णोद्धार करण्याचे गावकऱ्यांनी ठरवले होते। त्यानुसार सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आणि इतर गावातील नागरिक असल्याने त्यांनी सहकार्य केले। तसेच धुळे जिल्ह्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी विशेष निधीतून मंदिरासाठी उपलब्ध करून दिला होता। त्यामुळे खूप वर्षांपूर्वीचा मंदिर प्रलंबित प्रश्न अखेर सुटलाय। आज अमळथे गावात भव्य दिव्य मंदिराची स्थापना करण्यात आली। ग्रामदैवत श्री मारुती राया, बुद्धीची देवता श्री गजानन, भोळा भक्तवत्सल शंभू महादेव, तसेच ज्यांच्या कृपाशीर्वादाने जीवन सुकर होते असे शनी महाराज यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार तथा नवीन वास्तूंचा लोकार्पण सोहळा आज अमळथे गावामध्ये संपन्न होत आहे। या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आपलं मोलाचं योगदान दिलं आहे। प्रत्येक व्यक्तीचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे। जुनं प्राचीन पुरातन मंदिर 1855 साली बांधण्यात आलेलं होतं, ते जीर्ण झालं होतं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार आज रोजी संपन्न झाला। या नवीन मंदिर वास्तूमध्ये नवीन मूर्त्यांची स्थापना करण्यात आली। या कामी सर्व ग्रामस्थांचं एकजुटीचं, ऐक्याचं, सलोख्याचं आणि भावनिक प्रतीक म्हणून येथे सर्व मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। या मंदिराच्या कामी या तालुक्याचे आमदार जयकुमारजी रावल यांनी निधी मंजूर केला। तसेच स्वर्गीय मोठे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या 5 वर्षांमध्ये या गावामध्ये 5 मंदिरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि मी मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी या गावाची एकजूट, एकात्मता, भावनिक सलोखा आणि समृद्धी अशीच कायम राहू द्यावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। जय श्री शिवाय नमस्तुभ्यम। समस्त अमळथे गावकरी, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी या मंदिरासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। या सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि हा एकोपा पाहून, ही गर्दी पाहून असं वाटायला लागले की आता मूळ गावी परत यावं अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतोय। अतिशय सलोख्याचं वातावरण आहे, देवभक्ती मनामध्ये दिसून येते। या ठिकाणी या भूमीवर देव उतरलेले आणि आपण त्यांची सेवा करतोय। असाच एकोपा आपण सर्वांनी राहू द्यावा आणि बाहेर गावाला जे लोक गेलेले आहेत त्यांना पण आपण आठवण केली, त्याबद्दल तुमचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि असाच एकोपा सतत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।